लहुजी शक्ती सेनेच्या विविध मागण्यांसाठी तुळजापूर तहसील कार्यालयावर भव्य हलगी मोर्चा। तुळजापूर येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय तुळजापूर येथे लहुजी शक्ती सेनेचा भव्य हलगी मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळ्याचे काम तुळजापूर येथे लवकर सुरू करावे। मातंग समाजाला एससी मध्ये अ ब क ड करून स्वातंत्र्य आरक्षण मिळावे। तुळजापूर येथील मातंग समाजाचे युवक गोरख पारदे यांना जीवघेण्या हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी। हलगी वादक व कलाकार, बँड वादक कलाकार यांना दरमहा शासनाची पेन्शन योजना सुरू करावी। अशा विविध मागण्यांसाठी तुळजापूर तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला। यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी व महिला तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत निर्दयपणे त्याला मारलं। 1.5 महिना झाला तक्रार दाखल झाली, मात्र अद्यापही त्या गुन्हेगाराला अटक केलेली नाही। एफआयआर दाखल झाला, एफआयआर मध्ये स्वतः पोलीस प्रशासन देते। या ठिकाणी ती घटनाक्रम नेला की ते गोरखला उचलून नेला, एका बार मध्ये नेला, तिथून आणखी एका ठिकाणी नेला। त्या ठिकाणी नेल्यानंतर त्याला बसायला लावलं आणि त्या ठिकाणी त्याला कोल्ड्रिंक प्यायला दिली। प्यायला दिलेले असताना कोणतरी तो आरोपी आहे, तो रोजगार आहे का कोण, त्या पोराने काय केलं की त्यांनी साल्याने रॉड काढला, त्याच्या पाठीत मारला। त्याच्यानंतर त्याला बाकीचे जे त्याच्या आजूबाजूचे जे गुंड होते त्यांनी देखील त्याला त्या ठिकाणी मारहाण केली। हे सगळं वर्णन हा सगळं एफआयआर मध्ये दाखल केलं। लिहितंय कोण? पोलीस लिहितंय। आरोपी किती केले? 4 आरोपी केलेत। 4 आरोपी त्यामध्ये केलेत। इतर 5 नंबरला इतर केले। सगळा गुन्हा नोंद करून घेतला पोलिसांनी आणि गुन्हा नोंद करत असताना त्याच्यामध्ये आणखी एक शब्द त्यांनी टाकला, काय तर त्या पोराचा बाप कोणतरी तिळाला का देखला येतो हेकना काय ते काय नाव त्याचं, तो कोणतरी तिथं गेला आणि तो दवाखान्यामध्ये जाऊन ह्याला धमकी देतोय। त्याला विचारपूस करायला गेलाय, त्याला काय म्हणतोय तो, झालं गेलं विसरून जा बाबा, सोडून टाक। ठीक आहे, तिथपर्यंत बोललं ठीक आहे। पोलीस काय लिहितोय माहिती काय एफआयआर मध्ये, किती वेळा असं बोललाय हे लिहिलंय, त्याच्या पुढचा आणखी एक शब्द लिहिलाय, तू जर गप्प बसला नाही तर तुला दाखवावं लागेल। त्याला धमकी देतोय, तुला उडवावं लागेल। त्या आरोपीचा बाप त्या ठिकाणी धमकी देतोय, पोलीस त्याच्यामध्ये देतोय आणि मग तो बी आरोपी होताय का नाही, त्याचं नाव त्याच्यामध्ये नाही। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, बाबा रे, तो कोण आरोपी आहे ते तुम्हाला पगार देत नाही। तुम्हाला जो पगार मिळतो तो तुम्हाला आमच्या टॅक्स मधून मिळतोय। आम्ही जे गोळ्या, बिस्किट, चॉकलेट जे काही खर्च करतोय, पेट्रोल त्याच्यातला जो टॅक्स जमवतोय सरकारकडे, त्याच्या पगारावरती तुम्ही जगताय। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।